द्वितीय अध्याय झाला पूर्ण. आता अथ तृतीयोध्याय शास्त्रस्य सर्वात अगोदर उपोद्घात भाष्य करतात तृतीय अध्यायाचं. उपोद्घात म्हणले की भगवान शंकराचार्यांचा जो आवडीचा विषय तोच दोन निष्ठा आणि ज्ञान झाल्यानंतर कर्म नाही, अज्ञानालाच कर्म आहे, समसमुच्चय आणि क्रमसमुच्चय याच्यावरच असणार. जवळपास जादा तर ह्याच्यावर चिंतन केलेले आहे भगवान, कारण त्या काळामध्ये तसे मत असतील किंवा गीतेचा त्याच पद्धतीने लोकांनी त्याच्या अगोदर अर्थ लावला असेल, मग ते अगोदरचं खंडन करावं लागेल की नाही व्यवस्थित आपलं मंडन करण्याकरता किंवा आपलं मत प्रस्थापित करण्याकरता. तसं मत वगैरे काय प्रस्थापित केलं नाही. भगवान भाष्यकार काय म्हणतात, मी कसं आहे पक्षपात रहित, जसं गीतेला सांगितलंय त्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न. बाकी पूर्वाग्रह आणि दुराग्रह अशा प्रकारे कोणताच भाष्यकारांच्या ठिकाणी दिसत नाही किंवा नाही. व्यवस्थित युक्ती देऊन, प्रमाण देऊन आणि महात्म्यांचा अनुभव सांगून, युक्ती प्रमाण अनुभवाद्वारे भाष्यकार आपला सिद्धांत प्रस्थापित करतात. तर तृतीय अध्यायाचा उपोद्घात. शास्त्रस्य प्रवृत्ती निवृत्ती विषयभूते द्वे बुद्धी भगवता निर्दिष्टे सांख्ये बुद्धी योगे बुद्धी इति च. प्रवृत्ती निवृत्ती विषयभूते द्वे बुद्धी. शास्त्रस्य म्हणजे अगोदर आतापर्यंत जे शास्त्र झालं म्हणजे कोणतं शास्त्र, गीताशास्त्र, आणि त्यामध्ये दोन प्रकारची बुद्धी भगवंताने सांगितली, भगवता निर्दिष्टे, भगवताने दाखवली. कोणती? प्रवृत्ती आणि निवृत्ती विषयभूत. प्रवृत्ती विषय आहे ज्या बुद्धीचा आणि निवृत्ती विषय आहे ज्या बुद्धीचा, अशा दोन बुद्ध्या. त्याचं नाम निर्देश बी करतात, सांख्य बुद्धी योगे बुद्धी तीच. एक कोणती बुद्धी आहे? सांख्य बुद्धी. दुसरी कोणती बुद्धी आहे? योग बुद्धी. म्हणजेच ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा, अशा प्रकारच्या दोन बुद्ध्या सांगितल्या. तत्र प्रजाहाती यदा कामान इति आरभ्य अध्याय परिसमाप्तेः सांख्य बुद्ध्याश्रितानां संन्यासं कर्तव्यम् उक्त्वा तेषां तन्निष्ठतया एव च कृतार्थता उक्ता एषा ब्राह्मी स्थिती इति. तर त्या आतापर्यंतच्या शास्त्रामध्ये माग दुसरा अध्याय ना, दुसऱ्या अध्यायामध्ये प्रजाहाती यदा कामान इति आरभ्य, प्रजाहाती स्थितप्रज्ञांची जी लक्षणं, स्थितप्रज्ञांचं काय, प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, इथून सुरुवात केली इति आरभ्य, आणि अध्याय परिसमाप्ते, अध्यायाच्या समाप्तीपर्यंत सांख्यबुद्ध्याश्रितानां संन्यासं कर्तव्यम. सांख्य बुद्धीचा ज्यांनी आश्रय घेतलेला आहे किंवा म्हणजेच काय ज्ञानाचा ज्यांनी आश्रय घेतलेला आहे त्यांना काय कर्तव्य? आता संन्यास. संन्यास म्हणजे काय? सर्व कर्म परित्याग, हेच कर्तव्य, हेच करणीय आहे. काही न करणे हे त्यानं करायचं. उक्ता सांगून तेषां तन्निष्ठतया एव च कृतार्थता उक्ता, असं सांगितलं. आणि त्या सर्वांची तन्निष्ठतया एव, ज्ञाननिष्ठेमध्येच काय कृतकृत्यता आहे. जे सांख्यबुद्धीचा ज्यांनी आश्रय घेतलेला आहे त्यांची त्याच्यामध्येच कृतार्थता आहे. कशामध्ये? ज्ञाननिष्ठेमध्येच आहे. एषा ब्राह्मी स्थिती, सर्वात शेवटचा श्लोक सांगितला, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ
नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा शामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छति. याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याची काय नाही, गती नाही. गती म्हणजे जन्म मरण आदी कोणतं संसार दुःख नाही, संसारच नाही राहत. तर अर्जुनायच कर्म. आणि पण आता हे झालं कोणासाठी? सांख्यबुद्धीचा ज्यांनी आश्रय केलेला आहे त्यांच्यासाठी. पण अर्जुनासाठी काय? अर्जुनाय च कर्मण्येवाधिकार असते मा ते संगोस्तो कर्मणी इति कर्म एव कर्तव्यमुक्तवान योगबुद्धिमाश्रित्य न ततः एव श्रेयप्राप्तिम उक्तवान. पाहता, हे तर सांख्यबुद्धीचं एवढा महिमा वर्णन केला छान म्हणे, प्रजाहातीपासून तर यशा ब्राह्म्य स्थितीपर्यंत. पण अर्जुनाला काय सांगितलं? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुझा मात्र कशामध्ये अधिकार आहे? कर्मामध्ये आहे. कर्म न करण्यामध्ये प्रीती धरू नको. माते संग अस्तु अकर्मणी. अकर्मणी काय? कर्म न करण्यामध्ये प्रेम धरू नको. कर्म कर सांगायचं म्हणजे कर्मामध्ये तुझी प्रवृत्ती असू दे, कारण तू अधिकारी नाही. कशाचा? ज्ञानाचा. स्पष्ट. इथे कर्मएव कर्तव्य. तू काय केलं पाहिजे? कर्मच केलं पाहिजे असं सांगितलं. उक्तवान योगबुद्धीम आश्रित्य. योगबुद्धीचा आश्रय करून. कोणाला सांगितलं? अर्जुनाला. न ततएव श्रेय प्राप्ती उक्तवान. पुन्हा कर्मामध्ये कर्माने मुक्ती नाही हे पण सांगितलं. ततः एव श्रेय प्राप्ती न. मग आता कर्म तू करायचं, कर्माने मुक्तीही नाही, मग किती अवघड आहे. तद एतद आलक्ष्य अपर्याकुलीभूत बुद्धी अर्जुन वाच. मग हे सगळं अर्जुनानं समजून घेतलं. आणि पर्याकुलीभूत म्हणजेच काय? व्याकुलीभूतच धरा की. व्याकुलीभूत, व्याकुळ झाला अर्जुन. आणि व्याकुळ होऊन असा विचार बरोबर असं सगळं समजून घेतलं भगवंताने जे सांगितलं ते, आणि व्याकुळ झाला. कर्माने तर काय नाही, मोक्ष नाही, म्हणजे श्रेय प्राप्ती नाही. श्रेय प्राप्ती तर कशाने आहे? सांख्यबुद्धीचा आश्रय केल्यानंतरच आहे. आणि मला मात्र कशामध्ये घालतायत? कर्मामध्ये घालतात. मग पर्याकुलीभूत बुद्धी अर्जुन. अर्जुन कसा आहे? व्याकुळ बुद्धी झालेला. आणि मग उवाच, म्हणायला लागला काय? कथम भक्ताय श्रेयो अर्थिने यत साक्षात श्रेय साधनम सांख्यबुद्धिनिष्ठां श्रावयित्वा माम कर्मणि दृष्टानेकानर्थयुक्ते पारंपर्येण अपि अनेकांतिक श्रेय प्राप्ति फले नियुज्यात इति युक्त पर्याकुली भाव अर्जुनस्य. पर्याकुली भाव अर्जुनस्य पर्याकुली भाव युक्त. आणि हे अर्जुनाचं व्याकुळ होणं बरोबरच आहे. अर्जुनाचं व्याकुळ होणं कसं आहे? बरोबर. का? कथम भक्ताय श्रेय अर्थिने यत साक्षात श्रेय साधनम सांख्य बुद्धी निष्ठाम श्रावयित्वा. श्रेय अर्थीने ज्याला काय? श्रेय प्राप्तीची इच्छा आहे. कोणाला? ज्या भक्ताला, ज्या साधकाला श्रेय प्राप्तीची इच्छा आहे. आणि जे साक्षात श्रेय साधन कोण? सांख्यबुद्धी निष्ठा. सांख्यबुद्धी निष्ठा म्हणजे ज्ञाननिष्ठा. ही काय? साक्षात श्रेय साधन आहे की नाही? साक्षात श्रेयाला देणारे आहे की नाही? मोक्षाला देणार आहे. असं श्रावयित्व, असं भगवंताने अर्जुनाला सांगितलं, ऐकवलं. आणि असं ऐकून कोणाला? अर्जुनाला ऐकून भगवंत ऐकवतोय. आणि माम अर्जुनाला काय? माम कर्मणे दृष्टा अनेकार्थन अनर्थयुक्ते परंपरेण अपि. ह्या कर्मानुष्ठानाचं परंपरेनं किंवा क्रमाने काय केलं? अनुष्ठान केलं तरी पण प्रत्यक्ष असणारे याच्यामध्ये अनेक अनर्थ आहेत.
असं असताना सुद्धा अनेकांतिक श्रेय प्राप्ती, आणि एकांतिक म्हणजे निश्चित आणि अनेकांतिक म्हणजे अनिश्चित, अनिश्चित असणारी श्रेय प्राप्ती फल याच्यामध्ये श्रेय प्राप्तीचं निश्चित साधन नाही. असं असताना सुद्धा नियुज्यात भगवान काय करतात, अर्जुनाला त्या कर्मामध्ये त्याचा नियोग करतात, त्याच्यामध्येच योजना करतात कर्मामध्येच अर्जुनाची. कथम, असं कसं? म्हणून अर्जुनाचं जे व्याकुळ होणं आहे ते काय, युक्त. अर्जुनाचं व्याकुळ होणं बरोबरच आहे. श्रेय प्राप्ती साधन काय, ज्ञान, आणि अर्जुनाला कशात घातलंय, कर्मात घातलंय. बरं, कर्म काय असं पक्क सांगितलं नाही, कर्मानं काय होणार, मोक्ष होणार. अनेक अनर्थ सांगितले कर्मामध्ये. एक तर काय सांगितलं की निष्काम भावनेनं कर्म केलं पाहिजे, कर्माची इच्छा ठेवायची नाही. हे किती फलाची, आपलं फलाची इच्छा ठेवायची नाही. मग फलाची इच्छा ठेवून न कर्म करणं किती अवघड आहे, आणि एखाद दिवशी झालीच फळाची इच्छा तर मग किती अवघड आहे. म्हणजे अनैकांतिक आहे, निश्चित श्रेय साधन नाही. मग अर्जुनाचं असं व्याकुळ होणं बरोबरच आहे वा. मग तदनुरूप प्रश्न, आणि त्याच्यानुसारच अर्जुनाने या पहिल्या 3ऱ्या अध्यायामध्ये प्रश्न केला. काय, जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. असा जो अर्जुनानं आक्षेप करणं देवावर, प्रश्न करणं बरोबरच आहे. प्रश्नापाकरण वाक्यम च भगवता उक्तम यथोक्त विभाग विषये शास्त्रे. आणि त्या प्रश्नानुसार प्रश्नाचं उत्तर, प्रश्नाची काय झाली पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे ना, शंकेची निवृत्ती झाली पाहिजे. असं उत्तर सुद्धा, त्या प्रश्नाचं उत्तर भगवंतानं यथोक्त विभाग विषये शास्त्रे, विभाग करून, शास्त्राचा विभाग करून 2 निष्ठा प्रतिपादन करून भगवंत सांगतीलच, किंवा उत्तम सांगितलं सुद्धा. समजा भगवंताने 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, हे स्पष्ट सांगितलं की कर्म आणि ज्ञान याचा विभाग सांगितलेला आहेच. जिथं तिथं कर्म वेगळं सांगितलं आणि ज्ञान वेगळं सांगितलं, आणि तुला कशाचा अधिकार आहे, कर्माचा अधिकार आहे, असं भगवता उक्तम, भगवंताने सांगितलं सुद्धा. पण केचित्तु अर्जुनस्य प्रश्नार्थम अन्यथा कल्पयित्वा प्रतिकूलम भगवतः प्रतिवचनम वर्णयन्ति. पण काही लोक, आता हे सगळं व्यवस्थित चालू आहे, पण काही लोकांना ते काय पठण झाले. तर भगवान शंकराचार्यांच्या अगोदर ज्या टीका गीतेवर लिहिल्या गेल्या, त्यांचं हे थोडंसं मत आणि त्यांचं खंडन भगवान भाष्यकार करतील. ते बोधायन वृत्ती नामक टीका होते याच्या अगोदर. तर त्या वृत्ती त्याचा ते पक्ष घेऊन त्या पक्षाचं खंडन करतील. अगोदर त्या पक्षाचं काय करतील, मत मांडतील, मंडन करतील पूर्व पक्ष रूपानं. काही लोक काय करतात, अर्जुनस्य प्रश्नार्थम अन्यथा कल्पयित्वा, अर्जुनाचा प्रश्न विपरीत लावतात, आणि तत्प्रतिकूलम भगवता प्रतिवचनम, अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा भगवान कसं करतात, विपरीत उत्तर देतात, असं वर्णन करतात. तेच स्पष्टीकरण करणार ना. आता ह्याच म्हणजे अगोदर प्रतिज्ञा वाक्य, आणि त्याचं आता पूर्व पक्ष आणि सिद्धांत कशा पद्धतीने चालतो. यथाचा, पुन्हा स्वतः काय, यथाचा आत्मना संबंध ग्रंथे गीतार्थो निरूपितः तत्प्रतिकूलम च इह पुनः प्रश्न प्रतिवचनयोः अर्थम निरूपयन्ति. आणि आत्मना
यथा कसं जसं आत्मना संबंध ग्रंथे गीतार्थ निरूपित स्वतःचा संबंध ग्रंथ. आता यांचा काय, यांचं जे टीका आहे, टीकेचा अगोदर काय असतं, संबंध ग्रंथ म्हणजे उपोद्घात. जसं भाष्यकारांनी संबंध ग्रंथ लिहिला की नाही अगोदर सर्वात सुरुवातीला, ही गीता कशा करताय तसं. तर अगोदर आत्मना म्हणजे स्वतःच्या संबंध ग्रंथामध्ये गीतार्थ निरूपित प्रतिकूलम च इह पुनः प्रश्न प्रतिवचनयो अर्थम निरूपयंती. म्हणजे स्वतःचा जे ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जो संबंध ग्रंथ आहे त्या संबंध ग्रंथामध्ये वेगळं लिहितात, आणि इह म्हणजे इथं ह्या तृतीय अध्यायामध्ये त्याचा अर्थ वेगळा सांगतात. म्हणजे उपोद्घातात वेगळं बोलणं आणि नंतर ग्रंथ लिहित लिहित पुन्हा वेगळं बोलणं. ते काय वेगळं बोलणं ते अजून सांगितलं नाही, फक्त स्पष्ट करून टाकतात की अनेक टीकाकार काय करतात, म्हणजे अनेक म्हणजे त्यांच्यासमोर जे आहेत एक दोघं जण टीकेवाले, ज्यांनी अगोदर काय सांगितला की समसमुच्चय सांगितला. समसमुच्चय म्हणजे कर्म आणि ज्ञान दोन्ही मिळून काय श्रेयप्राप्ती, मोक्षप्राप्ती होती. आणि इथं कर्मत्यागाचा जिथं प्रसंग येतो तिथं मात्र काय म्हणतात, ज्ञानानेच मोक्षप्राप्ती. म्हणजे आता दोघांचा काय झाला, विरोध झाला की नाही, आपल्याच बोलण्यामध्ये विरोध झाला. सुरुवातीला उपोद्घातात काय सांगितलं, कर्म आणि ज्ञान मिळून मोक्ष, आणि इथं काय सांगतात, इह म्हणजे इथं ज्ञानाने मोक्ष. इह पुन्हा प्रश्न प्रतिवचनयो अर्थम निरूपित तत्प्रतिकूलम. तत्प्रतिकूलम म्हणजे त्याच्या विरोधी, त्या विषयाच्या विरोधी. इथं काय करतात, प्रश्नाचं उत्तर, त्या प्रश्नाचं उत्तराचं निरूपण करतात, एकदम विरोधी. वळ लागली का. यथाच्या आत्मना संबंध ग्रंथे गीतार्थ निरूपित. आपल्या स्वतःच्या संबंध ग्रंथामध्ये जो गीतेचा अर्थ निरूपित केलेला आहे तत्प्रतिकूलम, त्याच्या एकदम विरुद्ध इह पुन्हा प्रश्न प्रतिवचनयो अर्थम निरूपयंती. त्याच्या एकदम विरुद्ध, आपल्या संबंध ग्रंथाच्या विरुद्ध इथं काय करणार, प्रश्न आणि त्याचं उत्तर प्रतिकूल देणार, म्हणजे विरुद्ध सांगणार, निरूपण करणार. कथम, ते कसं आहे हो, काय त्याचं ते सांगा, नुसतं असं वरच सांगायला लागले. तर कथम तत्र संबंध ग्रंथे यावत तावत कथम तत्र संबंध ग्रंथे तावत सर्वेषां आश्रमीणां ज्ञानकर्मणोः समुच्चयः गीताशास्त्रे निरूपितः अर्थ इति उक्तम्. सर्वेषां आश्रमीणां, संबंध ग्रंथामध्ये काय, तत्र संबंध ग्रंथात काय सांगितलं, तावत सर्वेषां आश्रमीणां, जितके म्हणून काय आश्रम आहेत, किती आश्रम आहेत, 4 आश्रम. 4ही आश्रमांना ज्ञानकर्मणोः समुच्चय, ज्ञान आणि कर्माचा समुच्चय, आणि त्या समुच्चय निरूपित, समुच्चयाचं काय केलं, निरूपण केलं. कुठं, गीताशास्त्रे. गीताशास्त्रामध्ये समुच्चय निरूपित असं करायचं. समुच्चय निरूपित, समुच्चय निरूपित केला, समुच्चय सांगितला. कशाचा समुच्चय सांगितला, ज्ञानकर्मणोः समुच्चय निरूपित कुत्र, गीताशास्त्रे. बरं, कोणाला सांगितला, सर्वेषां आश्रमीणां, अर्जुनाला नाही, सर्वेषां आश्रमीणां. सर्वेषां आश्रमीणां ज्ञानकर्मणोः समुच्चयः गीताशास्त्रे निरूपितः अर्थ इति उक्तम. सर्व असा अर्थ सांगितला की सर्वांकरता, 4ही आश्रमाकरता ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चयच श्रेयाला कारण आहे. आणि पुन्हा विशेषितं च यावत् जीवश्रुतिचोदितानि कर्माणि परित्यज्य केवलाद् एव ज्ञानात् मोक्षः प्राप्यते इति एतत् एकान्तेन एव प्रतिसिद्धम् इति.
पुन्हा विशेषितम च विशेष रूपानं काय केलं, यावत जीव, आता ही श्रुती आहे बरं का, यावत जीवम नाही, श्रुती काय आहे ती, यावत जीवम काय अग्निहोत्रम जुहुयात, आजीवन जीवनभर काय केलं पाहिजे, अग्निहोत्राचं अनुष्ठान केलं पाहिजे. अग्निहोत्र आहे की नाही, कर्म, श्रोत कर्म आहे, श्रुतीनं प्रतिपादन केलेलं कर्म आहे श्रोत कर्म. जीवनभर काय केलं पाहिजे, यावत जीवम अग्निहोत्रम जुहुयात, ते वेगळं, यावत जीवम सुखे जीव काय ते वेगळं. त्रयोवंद्या हा ते वेगळं इथं श्रुतीचं चाललंय. श्रुती आहे ना, यावत जीवम जुहुयात अग्निहोत्रम जुहुयात. मागं पण गेलं तर नाही एकदा हे, जीवनभर अग्निहोत्राचं अनुष्ठान केलं पाहिजे असं काय श्रुतीचं विधान आहे. कर्मणि परित्यज्य केवलादेव ज्ञानात् मोक्ष प्राप्यते इति एतद् एकांतेन एव प्रतिषिद्धम इति. श्रुतीनं जे कर्म सांगितले त्याचा परित्यज्य, त्या श्रुतीने जे कर्म सांगितले त्याचा त्याग करून केवळ ज्ञानाद मोक्ष प्राप्यते, ज्ञानानेच मोक्ष होतो. इति एतद एकांतेन एव प्रतिषिद्धम इति. प्रतिषिद्धम म्हणजे असं नाही, याचा निषेध केला. कशाचा, की नुसत्या ज्ञानाने मोक्ष मिळतो असा गीतेच्या सिद्धांतानं काय केला, गीतेनं निषेध करून टाकलेला आहे. म्हणजे असा अर्थ नाही की केवळ ज्ञानानेच मोक्ष मिळतो. कोणत्या कर्माचा परित्याग करून, कोणत्या कर्माचा परित्याग करून, यावत जीव श्रुतिचोदिता आणि कर्माणी, जे श्रुतीनं प्रतिपादन केलेले कर्म आहे त्या कर्माचा त्याग करून केवळ ज्ञानानेच मोक्ष मिळतो असं एतद एकांतेन एव प्रतिषिद्धम असा निश्चित काय केलेला आहे, निश्चित निषेध केला. निषेध, प्रतिषिद्ध म्हणजे काय, निषेध म्हणजे नुसत्या ज्ञानाने मोक्ष मिळतो याचा निषेध केलेला आहे गीताशास्त्रामध्ये. हे असं कोणाचं मत आहे, त्या लोकांचं. वाक्य जरा म्हणजे असं हे होतंय, पण त्याचा तात्पर्य एवढंच आहे की कशाने मोक्ष मिळतो, नुसत्या ज्ञानाने मिळत नाही, तर कशाने मिळतो, ज्ञान आणि कर्माने. आणि हे वर सांगितलं म्हणजे कुठं, संबंध भाष्यामध्ये सांगितलं समजा, आणि इहतू, आणि इथं आश्रम विकल्पम दर्शयता यावत जीव श्रुतिचोदिताम एव कर्मणाम परित्याग उक्तः. आश्रमाचा विकल्प करून, आता 4 आश्रम आहेत ना, त्या आश्रमाचा विकल्प करून दर्शयता यावत जीवन श्रुतिचोदिताम एव कर्मणा परित्याग, म्हणजे सर्व आश्रमांना हे सांगितलं नाही. कोणतं सांगितलं नाही, की सर्वांनीच श्रौत कर्म करूनच मोक्ष प्राप्त करायचा असं नाही. त्याच्यामध्ये काहींनी काय करायचं, कर्म करून मोक्ष प्राप्त करायचा, कर्म आणि ज्ञानासोबत, आणि काहींना केवळ कशाने, ज्ञानाने मोक्ष. श्रोत कर्म म्हणजे श्रुती प्रतिपादित कर्म, श्रुतीने सांगितलंय. जसं की आता जे सांगितलं, यावत जीवम काय केलं पाहिजे, अग्निहोत्रम जुहुयात, अग्निहोत्र केलं पाहिजे, श्रुती प्रतिपादित कर्म आहे. आणि स्मार्त कर्म असतात. स्मार्त कर्म म्हणजे आपला स्वधर्म, जसं की अर्जुनाचा स्वधर्म काय, युद्ध आहे की नाही, हे श्रुती प्रतिपादित नाही, पण स्मार्त म्हणजे स्मृतीनं सांगितलेलं आहे ना, व्यवहार काय, व्यवहारानुसार आणि स्मृतीनुसार. क्षत्रियाचा धर्म काय, क्षत्रियाचा धर्म आहे
की धर्मयुद्ध करणं, धर्मयुद्ध केलंच पाहिजे, हे क्षत्रियांचा धर्म आहे. हे झालं स्मार्त कर्म. आणि श्रोत कर्म कोणतं? श्रुतीनं सांगितलेलं अग्निहोत्रादी कर्म, ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार जे जे कर्म सांगितले, जे जे यज्ञ आदी सांगितले ते केलेच पाहिजे असं. पण इथं मात्र इह म्हणजे ह्या प्रकरणात अगोदर काय उपोद्घातामध्ये वेगळं सांगितलं. उपोद्घातात काय सांगितलं? सर्वांनी ज्ञान आणि कर्माचा समुच्चय केला पाहिजे. आणि इथं काय सर्वांकरता ज्ञान कर्माचा समुच्चय नाही, आश्रमाचा विकल्प करून, म्हणजे काय गृहस्थी लोकांना ज्ञान आणि कर्म दोन्ही करून, आणि बाकी जे संन्यासी आहेत संन्याशाकरता कर्म नाही. संन्याशांनी काय केलं पाहिजे? श्रोत कर्म सोडून दिलं पाहिजे. इह तू आश्रम विकल्पम म्हणजे आश्रमाचा भेद करून. आश्रमांचा भेद करून म्हणजे 4 आश्रम आहेत ना, त्यापैकी गृहस्थ आश्रमांना दोन्ही सांगितलं आणि बाकी संन्याशांना काय सांगितलं? ज्ञान. आश्रम विकल्पम दर्शिता यावज्जीवन श्रुतिचोदितानाम एव कर्मणाम परित्याग. जीवन पर्यंत काय केलं पाहिजे? अग्निहोत्र केलं पाहिजे. ह्या कर्माचा परित्याग सांगितला. काय करून? आश्रमाचा भेद करून, आश्रमाचा विकल्प करून. गोष्ट लक्षात आली ना? गोष्ट आहे छान मस्त. तत् कथम ईदृशम विरुद्धम अर्थम अर्जुनाय ब्रूयात भगवान श्रोता वा कथम विरुद्धम अर्थम अवधारयेत. असं जर सांगितलं असेल है ना, असं उलट पुलट जर सांगितलं असेल तर तत् कथम ईदृशम विरुद्धम अर्थम अर्जुनाय ब्रूयात भगवान. तर मग अर्जुनाला भगवान असा विरुद्ध अर्थ, अशा प्रकारचा विरुद्ध अर्थ कथम कसं सांगतील बरं? कथम ब्रूयात कसं सांगतील बरं? आणि श्रोता किंवा है ना, किंवा श्रोता कथम विरुद्धम अर्थम अवधारयेत. श्रोता कोण? अर्जुन. अर्जुन हा अशा विरुद्ध अर्थाचं अवधारण म्हणजे ग्रहण करील तरी कसा? अर्जुनही अशा प्रकारचं, आपलं देवही अशा प्रकारचं विरुद्ध सांगणार नाहीत. आणि विरुद्ध सांगितल्यानंतर अर्जुन सुद्धा असं विरुद्ध कसं ऐकून घेईल असं. मग असं म्हटल्यानंतर असं तुमच्या याच्यामध्ये विरोध यायलाय. कशामध्ये? तुमच्या बोलण्यामध्ये. अगोदर वेगळं सांगता, नंतर वेगळं सांगता. अगोदर सर्व लोकांना म्हणजे 4ही आश्रमांना काय सांगितलं? ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय करा आणि मोक्षाला प्राप्त करा. आणि इथं प्रसंग आल्यानंतर म्हणता गृहस्थांनी काय केलं पाहिजे? कर्म आणि ज्ञान ह्या दोन्हीचा समुच्चय करायचा आणि मोक्षाला प्राप्त करून घ्यायचं. आणि संन्याशाला नाही. संन्याशाने यावत जीवम अग्निहोत्रम जुहुयात हे सोडून द्यायचं म्हणे. आणि त्यानं फक्त काय करायचं? ज्ञानाचं अनुष्ठान करायचं. असं विरुद्ध वाटत नाही का? असं कोण सांगितलंय? देवानं सांगितलंय म्हणतात. मग असं देव तरी कसे सांगतात? आणि अर्जुन तरी कसा ऐकून घेईल? असं इथपर्यंतचा भाग अशा प्रकारे. मग पूर्वपक्षी म्हणतो तत्र एतत् स्यात् गृहस्थानाम एव श्रोत कर्म परित्यागेन केवलादेव ज्ञानात् मोक्षः प्रतिषिध्यते न तु आश्रमांतराणाम इति. मागचं जे हे करून सांगितलं, अगोदरच स्पष्टी करून सांगितलं तीच गोष्ट सांगतात. एतत् स्यात् इथं का नाही गृहस्थानाम एव श्रोत कर्म परित्यागेन केवलादेव ज्ञानात् मोक्षः प्रतिषिध्यते. त्यांना मोक्ष सांगितला नाही. त्यांना मोक्षाचा निषेध केलेला आहे. कोणाचा? जे केवलादेव ज्ञानात, नुसत्या ज्ञानाने मोक्ष मिळेल याचा निषेध सांगितला. केवळ ज्ञानाने मोक्ष मिळेलचा निषेध सांगितला. कोणाला? गृहस्थानाम. तर गृहस्थी लोकांना केवळ ज्ञानाने मोक्ष मिळणार नाही. तर त्यांनी काय करायचं? गृहस्थानाम एव श्रोत कर्म परित्यागेन, श्रोत्र कर्माचा परित्याग करायचा नाही. गृहस्थांनी कर्माचा परित्याग न करता
काय करायचं, ज्ञान अनुष्ठान करायचं. आणि बाकी नतू आश्रमांतराणाम, दुसरे जे आश्रम आहेत, दुसरे कोणते, गृहस्थ सोडून दुसरे कोणते आहेत, वानप्रस्थी आहेत, संन्यासी आहेत किंवा ब्रह्मचारी आश्रम, त्यांच्याकरता हा नियम लागू नाही. नतू आश्रमांतराणाम इति. गृहस्थानाम एव श्रोतकर्म परित्यागेन केवलादेव ज्ञानात मोक्ष प्रतिसिद्धते. गृहस्थींना श्रोतकर्म म्हणजे कर्माचा त्याग करून नित्या ज्ञानाने मोक्षाचा निषेध सांगितलेला आहे. बाकीच्या आश्रमीवाल्याला नाही. बाकीच्या आश्रमीवाल्याला ज्ञानानेही मोक्ष मिळू शकतो, परंतु गृहस्थी लोकायला कर्माचा निषेध नाही, कर्म सोडायचं नाही, कर्म सोडून नित्या ज्ञानाने मोक्ष नाही. बरं, असं जर केलं आम्ही तर काय बिघडेल, असं आम्ही करू म्हणे. तर मग स्पष्टच आहे, असं केल्यानंतर तुम्ही येतदापि पूर्वोक्तर विरुद्धम एव, पूर्वोत्तर विरुद्ध एव, असं जर तुम्ही केलं तर स्पष्टच आहे की हो, पूर्वी एक सांगणार आणि आता एक सांगितलं तर पूर्व आणि उत्तरचा काय झाला, विरोध झाला तुमच्या. कथम सर्वाश्रमीणाम ज्ञानकर्मणोः समुच्चयो गीताशास्त्रे निश्चितार्थ इति प्रतिज्ञाय इह कथम तद विरुद्धम केवलादेव ज्ञानात् मोक्षम ब्रूयात आश्रमांतराणाम. कथम सर्वाश्रमीणाम, अगोदर काय सांगितलं तुम्ही, सर्व आश्रमी करता ज्ञानकर्मणोः समुच्चय, ज्ञान आणि कर्माचा समुच्चयच काय सांगते, गीताशास्त्रे निश्चित, गीताशास्त्रामध्ये निश्चित केलेला आहे असं तुम्ही सांगितलं. सुरुवातीला काय सांगितलं, उपोद्घातामध्ये तुमच्या संबंध भाष्यामध्ये तुम्हीच सांगता की ज्ञान आणि कर्म या दोघांचा समुच्चय या गीताशास्त्राने सांगितला, आणि ज्ञान आणि कर्म समुच्चय पूर्वकच काय मिळणार, मोक्ष मिळणार, असा निश्चितार्थ तुम्ही केला. अशी तुम्ही प्रतिज्ञा केली अगोदर, आणि अगोदर प्रतिज्ञा केली मग सुरुवातीचं जे असते ते काय असते, प्रतिज्ञा असते, आणि त्याच्यानुसार तुम्हाला चालावं लागतं. हा, मग त्याच्यानुसार सगळा अभंग सोडला पाहिजे. ते नेतागिरी करायची नाही. नेतागिरी निवडून येण्याच्या अगोदर तुमचं हे काम करू, तुमचं ते काम करू, तुमचं इथं रोड करू, तुमच्या इथं पाण्याची टाकी बांधून देऊ, तुमच्या सगळ्याला घरकुल योजना, काय काय दुनियाभरात सांगतात. आणि नंतर अहो तुम्ही म्हणले होते की अहो त्या प्रसंगाला ते तसं बोलावं लागते असं म्हणतात. तर ते इथं असं चालणार का, प्रतिज्ञा केली तर प्रतिज्ञेचा निर्वाह करावं लागेल. अगोदर एक सांगता, अशी प्रतिज्ञा केली तुम्ही, प्रतिज्ञाय अगोदर काय केली, तशी प्रतिज्ञा केली की ज्ञान आणि कर्मानेच काय होईल, ह्या समुच्चयानेच मोक्ष मिळेल, असा हे गीतेचा काय अर्थ आहे. आणि यह कथम तत्विरुद्धम केवलादेव ज्ञानात मोक्षम ब्रूयात. बरं, तुम्ही तिथं तसं म्हणले कुठं, संबंध भाष्यात, आणि इथं कस काय म्हणता की केवलादेव ज्ञानात मोक्षम, केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो. ब्रूयात कोणाला, आश्रमांतराना, म्हणजे दुसरे गृहस्थी आश्रमी सोडून जे 3 जण आहेत, कोणते आश्रमांतर, वानप्रस्थी म्हणा, संन्यासी म्हणा, ब्रह्मचारी म्हणा, यांना मात्र केवळ कशामध्ये मोक्ष, ज्ञानाने मोक्ष. अगोदर सांगितलं सर्वांना कर्मसमुच्चयानेच मोक्ष, आणि आता सांगता ह्या 3 सोडून द्या. तुमच्या प्रतिज्ञेचा काय व्हायला लागला, भंग व्हायला लागली, तुमची प्रतिज्ञा भंग व्हायला लागली. बरं, अथमतम श्रोतकर्मापेक्षया एतद्वचनम केवलादेव ज्ञानात श्रोतकर्मरहितात गृहस्थानां मोक्षः प्रतिसिद्धते इति. पुन्हा असं त्यांचं खंडन केल्यानंतर, त्यांच्यावर दोष लावल्यानंतर ते पूर्वपक्षी पुन्हा उठले. मग काय म्हणायला लागले, अथमतम श्रोतकर्मापेक्षया एतद वचनम केवलाद एव ज्ञानात, जे आम्ही सांगितलं ना, केवलादेव ज्ञानात, केवळ ज्ञानाने मोक्ष आहे की नाही, ते श्रोतकर्म रहितात गृहस्थानां मोक्षः प्रतिसिद्धते इति. जे केवळ ज्ञानाने आम्ही मोक्ष सांगितला ते गृहस्थानां,
जे गृहस्थी आहेत त्यांना मात्र काय त्याचा ते त्यांना लागू पडणार नाही. त्यांच्याकरता काय श्रोत कर्म रहित व्हायचा विधान नाही. श्रोत कर्म हा काय याचा जर श्रोत कर्माने ते रहित झाले तर त्यांचा मोक्ष प्रतिबद्धते, त्यांना मोक्ष नाही, मोक्षाचा त्यांना निषेध सांगितलेला आहे. मग गृहस्थांनी काय करायचं? श्रोत कर्म करायचं. आणि श्रोत कर्म नुसत्या केवळ ज्ञानाने मोक्ष नाही तर गृहस्थानां श्रोत कर्म रहितात मोक्ष प्रतिसिद्धते. जे गृहस्थी आश्रमी आहेत त्यांचा मोक्ष जर ते काय झाले श्रोतकर्म रहित झाले, कर्मरहित झाले तर त्यांना मोक्ष नाही. इति कशाने निस्ता मोक्ष नाही? केवळ ज्ञानादेव, ज्ञानाने मोक्ष नाही. तर श्रोतकर्मापेक्षा एतद वचनम, हे जे आम्ही बोललो कोणतं की विभाग करून जे बोललो ना आम्ही, विभाग केला. कशाचा विभाग केला? गृहस्थांकरता कोणता? कर्म करून मोक्ष. बाकीच्या आश्रमी करता काय? ज्ञानाने मोक्ष. मग आमचं बोलणं बरोबर सिद्ध व्हायला की नाही? कसं सिद्ध व्हायला लागलं की कर्म समुच्चय पूर्वक काय प्राप्त होतो? मोक्ष प्राप्त होतो. हे जे आम्ही बोललो ते बरोबरच आहे. कर्म समुच्चय पूर्वक मोक्ष कोणाला प्राप्त होणार? गृहस्थांना. आणि हे बी आमचं बरोबरच आहे की केवळ ज्ञानाने मोक्ष मिळतो. हे अशा पद्धतीचं बोलणं आहे. पूर्व पक्षाचं म्हणणं काय? आम्ही जे बोललो ते काही विरुद्ध बोललो नाही. जे कर्म समुच्चय पूर्वक मोक्ष सांगितला ते गृहस्थांना, म्हणजेच नुसत्या ज्ञानाने मोक्षाचा निषेध केला. कोणाकरता निषेध केला? गृहस्थी लोकांना त्याचा निषेध केलेला आहे. बाकी दुसऱ्यांना अन्यांना निषेध केला नाही. म्हणजे मग आमचं बोलण्यात विरोध थोडाच झाला. आम्ही काय सांगितलं? कर्म समुच्चय सांगितलंय तर कर्म समुच्चयच. पण कर्म समुच्चय सांगण्याचं तात्पर्य आमचं काय होतं की गृहस्थी लोकांना काय करायचं? गृहस्थी लोकांना मात्र समसमुच्चय सांगायचं, कर्माने मोक्ष होईल, ज्ञानाने. तर मग काय करणार ते? कर्मामध्ये दोन प्रकार करणार. कर्मामध्ये दोन प्रकार, एक श्रोत कर्म आणि दुसरं स्मार्त कर्म. श्रोत कर्म हे काय? श्रुतीने सांगितलेलं की जीवनभर काय केलं पाहिजे? अग्निहोत्र केले पाहिजे इत्यादी. हे एवढंच कर्म नाही बरं का, असे अनेक कर्म असतील वेदामध्ये. तर ह्याचं अनुसरण सर्वांनी केलं पाहिजे. परंतु जे दुसरे आश्रमी आहेत, 3 आश्रमवाले आहेत, ते श्रोत कर्म सोडलं तरी चालतंय, पण स्मार्त कर्म सोडायचं नाही. स्मार्त कर्म म्हणजे आपल्या आपल्या धर्माचा परित्याग करायचा नाही. जसं जे हे आहेत कोण? ब्रह्मचारी. ब्रह्मचारीने काय केलं पाहिजे? संध्यावंदन केलीच पाहिजे. नाही केलं तर काय होईल? पाप लागल. वानप्रस्थे लोकांना काहीतरी विशिष्ट कर्म सांगितलेलं असन, काय जप म्हणा, काय ध्यान म्हणा. त्याच्यानंतर संन्यासींना सुद्धा काहीतरी विशिष्ट प्रकारचं काय सांगितलं असं कर्म सांगितलं, ते सोडायचं नाही. श्रुतीनं जे सर्वांना सांगितलेलं हे केलंच पाहिजे. श्रौत कर्म आहे, श्रुतीयुक्त म्हणजे अग्निहोत्र वगैरे काही जे असतील षटकर्म आहे ना, अतिथी पूजन म्हणा, दान म्हणा, परिग्रह म्हणा, जे काही श्रुती प्रतिपादित आहेत ते कर्म सोडले तरी चालतात किंवा त्याचा त्याग करायचा, पण स्मार्त कर्माचा त्याग करायचा नाही. या दृष्टीनं आम्ही विचार करतो. मग गृहस्थी लोकांना केवळ ज्ञानाने मोक्ष नाही. त्यांनी स्मार्त कर्म करूनच स्मार्त कर्म करायचं. स्मार्त कर्म पूर्वकच त्यांना काय मिळणार? ज्ञानासहित मोक्ष मिळणार. स्मार्त कर्म करायचं, ज्ञानाचंही अनुष्ठान करायचं, तेव्हा मोक्ष. बाकीच्या लोकांना तसं नियम नाही. म्हणजे आमचं जे बोलणं आहे, कोणतं बोलणं?
की सर्वांना काय मिळणार, सर्वांना समसमुच्चयानेच काय मिळणार, मोक्ष मिळणार. मग समसमुच्चय व्हायला ना आमच्या बोलण्यामध्ये. स्मार्त कर्म सर्वांकरताच आहे, श्रोतकर्म कोणाकरता, केवळ गृहस्थाकरता. स्मार्त कर्म सर्वांकरता असल्यामुळं कर्मसमुच्चय झाला. आणि इथं आता आम्ही काय सांगतो, इथं केवळ ज्ञानाने मोक्ष मिळतो. इथं आम्ही काय गृहीत धरलं नाही, स्मार्त कर्माला गृहीतच धरलं नाही. स्मार्त कर्म कारण सगळ्यांकरता समान कॉमन असल्यामुळं त्याचा आम्ही विचार केला नाही. कर्म आम्ही फक्त कोणाला मानलं, इथं श्रोत कर्मालाच मानलं. श्रोत कर्माला कर्म मानल्यामुळं बाकीच्याचा विचार केला नाही. इथं ज्ञानानं मोक्ष असं म्हणून गेलो, हो, बोलून गेलो. तेच सांगतात अत्र गृहस्थानां विद्यमानम अपि स्मार्त कर्म अविद्यमानवद उपेक्ष. है ना, गृहस्थी लोकांना जे गृहस्थी आहेत ना त्यांच्याकरता विद्यमान स्मार्त कर्म काय, विद्यमान अपि, त्यांना प्राप्त असून सुद्धा ते आम्ही अविद्यमानवद उपेक्ष, त्याची अविद्य म्हणजे नाही अशी प्रकारची उपेक्षा केली. जसं की नाहीच आहे तर सर्वांनाच, पण जसं की नाहीच, कारण ते कसं आहे, सामान्य. सामान्य तो आला, तो माणूस आला आणि तो कसा आलाय, कपडे घालून आला. पण तो आपण कपडे घालून आला कोणीच म्हणत नाही, है ना. कोण आला, राम आला. पण राम बिना कपड्याचा येतो का कधी, कपडे घालूनच येतो. म्हणून कपडे घालून आला असं आपण म्हणत नाही. पण तो बिना कपड्याचा येणार आहे का, तो बिना कपड्याचा आला नाही, तो कपडे घालूनच आला. मग आपण काय त्याच्या कपडे घालण्याची काय केलेली, उपेक्षा केली. तर येणं हे महत्वाचं, त्याला येण्याकडे तेवढं लक्ष दिलेलं आहे. कपड्यासहित आला त्याचं लक्ष का त्याच्याकडे आपण ध्यान दिलेलं नाही. तसं उपेक्षा केली कोणती, स्मार्त कर्माची. आम्ही उपेक्षा केली स्मार्त कर्माची. उपेक्षा केली म्हणजे ते सर्वांना आहेच म्हणून त्याची उपेक्षा केली, त्याच्याकडे लक्ष केलं नाही. पण स्मार्त श्रोतकर्म हे गृहस्थांकरता विशेष आहे, त्याला प्राधान्य दिलं. म्हणून आम्ही तिथं काय सांगितलं, जे आमचं हे बोलणं आहे की केवळ ज्ञानाने मोक्ष मिळतो, तर याचा अर्थ असा नाही की कर्माचा निषेध आहे. ज्ञानाने मोक्ष मिळतो म्हणजे स्मार्त कर्म सहित ज्ञानाने मोक्ष मिळतो, असं आम्हाला बोलायचंय. हा, स्मार्त कर्म सर्वांनाच आहे, जीवनपर्यंत मरेपर्यंत सर्वांना आहे. संन्यासी असो किंवा ब्रह्मचारी असो किंवा वानप्रस्थी असो किंवा गृहस्थी असो, पण गृहस्थांना स्मार्त बी आहे आणि श्रोतही आहे. मग विशेष आहे ना श्रोत, मग श्रोत विशेष आहे म्हणून श्रोत कर्माचा आग्रह धरला आम्ही. गृहस्थांना काय करायचं, समसमुच्चय सांगायचं आम्हाला. कुठं समसमुच्चयच आहे, उलट एक आगाव त्याला. बाकीच्यांना काय नुसतं स्मार्त कर्म करायचं, ज्ञान अनुष्ठान करायचं. गृहस्थांना विशेष श्रोत कर्म करायचं, स्मार्तही कर्म करायचं, ज्ञानाचे अनुष्ठान करायचं. हो, आता बऱ्याच गोष्टी श्रुतीमध्ये नाहीत, बऱ्याच गोष्टी नाहीत म्हणजे स्पष्ट नाहीत. त्याचं फक्त काय धागा दोरा सापडतो. आता अनेक पुराणामध्ये इतके नियम वगैरे सांगितले किंवा मनुस्मृती इत्यादीमध्ये भरपूर नियम सांगितले, किंवा आता कर्तव्य काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आता व्यवहारामध्ये बी असे प्रसंग येतात ना की एखादा दुःखी आहे, काय बिमार आहे बा माणूस, रोडवर पडलेला आहे, तिथं आता त्याला पाहून सुद्धा त्याची काय करायची, उपेक्षा करणं, हे कितपत योग्य आहे. हे बी कशात मोडलं, स्मार्त परोपकार हे कशात मोडा, स्मार्त कर्मामध्ये मोडा. त्याला उचलून कुठं नेणं, दवाखान्यात न्या, किंवा त्याला काहीतरी कसं तरी काहीतरी त्याची सेवा करण्याचं तुमचं कर्तव्य आहे आणि केलंच पाहिजे. मग आता हे काय कुठं येणार आहे का कोण्या स्मृती याच्यामध्ये, वेदामध्ये येणार नाही ना. स्मार्त आता आपल्याकडं मुबलक प्रमाणात धन संपत्ती आहे आणि अख्ख्या गावाला काय नाही, पाणी नाही. तर मग विहीर वगैरे काहीतरी व्यवस्था करणं, तुम्ही राजा आहात किंवा त्या भागाचे मुख्य प्रधान आहात, तर ते कर्तव्य तुमचं आहे की नाही. झालं.
स्मार्त कर्म. मंदिरांचे जीर्णोद्धार करणं, परोपकाराच्या गोष्टी करणं, हे स्मार्त कर्म आहे. हे सोडायचं नाही, कोणत्याच आश्रमानं सोडायचं नाही. म्हणून आमचा समसमुच्चय सिद्ध व्हायच नाही. मग फक्त म्हणण्याचं आमचं तात्पर्य होतं की इथं मात्र काय नाही, ह्या ठिकाणी कशाने मोक्ष आहे, ज्ञानाने मोक्ष आहे. या म्हणण्याचं आमचं एवढंच तात्पर्य आहे की गृहस्थी लोकांना कशाने मोक्ष, कर्मसमुच्चयाने मोक्ष, आणि बाकीच्यांना कशाने मोक्ष, ज्ञानाने मोक्ष, ज्ञानाने मोक्ष. तर ज्ञानाने मोक्ष म्हणण्यामागं मी कोण काय त्याच्या मागं कर्म लावलेलेच आहे. पण कोणतं कर्म लावलेलं आहे, स्मार्त कर्म. बस एवढी उपेक्षा केली आम्ही. कोण्या कर्माची उपेक्षा केली, गृहस्थांकरता स्मार्त कर्माची. गृहस्थानां विद्यमान असून ते सुद्धा त्याच्याकडे पाहिलं नाही. म्हणून ज्ञानादेव केवला न मोक्ष इति उच्यते. केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो है ना. केवळ ज्ञानादेव केवला न मोक्ष, नुसत्या ज्ञानानेच मोक्ष होतो असं आम्ही गृहस्थांना सांगितलं नाही. बरं, टाइम झाला का? कुंडली कवरधारी ठेव श्री ज्ञानदेव तुकाराम. आश्रमाला गृहस्थाला सोडून सांगितलं नाही, कारण तिथेच स्मार्त कर्म आहेच. हा.